एकदा सकाळी सगळेजण ओसरीवर बसलेले असताना आमचे नागो काका अचानक म्हणाले, "आये, आज रात्री सखा परत येणार आहे." आणि माझ्या आजीच्या थरथरत्या हातातून कब्बशीच खाली पडली होती. आज सातमाईंनी सखा येणार हा सांगावा शेवटी दिलेला होता. तरीसुद्धा सखा कोणत्या स्वरूपात येणार आहे हा आम्हा सगळ्यांसमोर प्रश्न उभा होता. कारण त्यावेळी आम्हा सर्वांच्याच डोळ्यासमोर सतत आमचा देखणा बाळकृष्ण सखाराम उभा होता. आता त्याचा आम्ही वेगळ्या स्वरूपात स्वीकार करू शकू का, हाच तो प्रश्न होता. आता कधी काय होतं, आपल्या डोळ्यासमोर एखादं छान व्यक्तिमत्व असतं, परंतु नंतर ते व्यक्तिमत्व प्रत्यक्ष जवळून बघितल्यानंतर त्यात काही वेगळेपणा आपल्याला जाणवला ना, तर आपला फार मोठा अपेक्षाभंग होतो. याचा अनुभव तुम्हाला सुद्धा असेलच की. येणाऱ्या सखाला बघून आमच्या हरखून गेलेल्या इरली काकूंचा असा अपेक्षाभंग होऊ नये एवढंच आम्हा सगळ्यांना वाटत होतं. त्या सकाळी आमचा सगळा वाडा इरली काकूंना घेऊन प्रार्थना करत सातमाईंच्या पारावरच होता. ती सुंदर संध्याकाळ होत आली होती. आमच्या सखारामच्या जन्माच्या वेळी इरली काकूंना फार त्रास झाला होता, परंतु त्यावेळी त्या दवाखान्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. आता जर त्यांना तसाच त्रास झाला तर आजी आणि आत्या त्यांना सांभाळू शकतील ना, याच चिंतेनं रमा काकू व्याकुळ झाल्या होत्या. तेव्हा त्यांची ती चिंता बघून आजीच इरली काकूंना म्हणाली होती, "इरले, रमा फार घाबरलेली आहे. आबासुद्धा चिंतेत आहेत. तर आपण शिरगुप्पीवरून एखाद्या डॉक्टरला आणि नर्सला वस्तीला आणूया का? काय तुला फार त्रास झाला तर ते असलेले बरे." तसं इरली काकू साफ नकार देत म्हणाल्या, "आये, त्या सगळ्यांना सांग कुणी कसली चिंता करू नका. माझा सातमाईंवर तसंच तुझ्या आणि आनंदी अक्कावर दृढ विश्वास आहे आणि माझं मन मला सांगतंय की सगळं काही ठीक होणार आहे. आणि असं असताना मी वाड्यात डॉक्टर आणि नर्सला बोलवून सातमाईंचा अपमान करणार नाही." हे असं बोलण्याच्या वेळी आमच्या इरली काकू एकदम ताज्या तवाने दिसत होत्या. आज रात्री त्या बाळंत होणार आहेत हे सांगून सुद्धा कोणाला खरं वाटलं नसतं. त्यात त्यांनी चांगल्या 4 भाकऱ्या तिखट उसळीबरोबर खाऊन वाटीभर दही, 1 पेला ताक पिऊन चांगला ढेकरसुद्धा दिलेला होता. सगळा वाडा त्यांच्याकडे आश्चर्यानं बघत होता. बरोबर 9:02 इरली काकूंच्या पोटात दुखायला लागलं होतं आणि वाड्यात एकच धावपळ उडाली होती. त्यात आमचा पहिला सखा इरली काकूंना झाला होता. 30 तारीख, तोच महिना आणि तीच वेळ आज होती. हा एक विचित्र योगायोग होता. इरली काकूंना लगेच आजी आणि आत्यानं बाळंतणीच्या खोलीत नेलं आणि ह्या सगळ्या गडबडीत आजीने घाईघाईत घेऊन मागचं दार उघडून बघितलं तर नेहमी 7 वाजण्याच्या सुमारास आपली समई विझवून झोपी जाणाऱ्या सातमाईंसमोरची समई आज तेवत होती. याचाच अर्थ आज सातमाईसुद्धा जाग्याच होत्या. आमच्या इरली काकूंसोबत आजी, आनंदी आत्या आणि मंगी काकू होत्या आणि आमचा सगळा वाडा ओसरीवर आतली चाहूल घेत बसला होता. तेव्हाच रमा काकू चटकन उठल्या आणि इरली काकूंच्या त्या खोलीत आल्या. त्यावेळी गुणा काकू, माझी आई, कमळी काकू आणि इरली काकूंच्या दोन्ही वहिनी आत आल्या होत्या. तशी आजी एकदम म्हणाली, "अरे अरे, इथे तुम्ही सगळेजण गर्दी करू नका. इरली बाळंत झाली की या." तसे इरली काकू विवळत म्हणाल्या, "आये, त्या सगळ्यांना इथेच असू दे. सखाला कळू दे आम्ही सगळेजण त्याची किती वाट बघत होतो." तसे आम्ही सगळेजण त्यावेळी भयंकर उत्कंठतेनं ओसरीवर बसून होतो. त्यावेळी तो मनावरचा ताण सहन न होऊन आमच्या रामदास काकांनी अचानक एक श्लोक म्हणायला सुरुवात केली. "जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, कितीएक ते जन्मले आणि मेले." आमचा रामदास काका तो श्लोक म्हणत असताना आम्हा सगळ्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता. तसे आमचे रामदास काका श्लोक म्हणायचे एकदम थांबले होते तर आम्ही ओसरीवर बसलेलो सगळेजण ताडकन उठून दाराकडे बघायला लागलो. तेव्हाच आमच्या मंगी काकू पळत पळत बाहेर आल्या आणि हर्षवायू झाल्याप्रमाणे हसत रडत रामदास काकांकडे बघून म्हणाल्या, "बा, आमचा सखा परत आलाय सखा, तोच आहे, सखाच आहे."
आम्ही सगळेजण इरली काकू नुकत्याच बाळंत झाले आहेत हे विसरून बाळंतिणीच्या खोलीकडे धावलो होतो, तर ते दार बंद होतं आणि आतून आजी ओरडत होती, तुम्ही सगळेजण बाहेर थांबा, इरलीचं आवरलं की मग मी दार उघडते. हे ऐकून आम्ही चुळबुळत तिथे उभे राहिलो होतो. साधारण 15 मिनिटांनी आत्याने हसत हसत दार उघडलं आणि इरली काकू रामदास काकांकडे बघत क्षीणपणे हसत म्हणाल्या, अहो बघा, तुम्ही सगळेजण बघा, सखा परत आलाय. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी बघितलं. एकटे आमचे गुरुजी मात्र ओसरीवर बसून होते. आम्ही पाहिलं तो अगदी हुबेहूब आमचा सखाच होता. फक्त आमचा पूर्वीचा सखा सावळा होता, तर हा सखा गोरा पान होता. पूर्वीच्या सखाच्या उजव्या कपाळावर तीळ होता, अगदी तसाच ह्या सखाच्या कपाळावर तीळ होता. ह्या सखाचे ते काळे डोळे, ते नाक, त्याची उंची, वजन, सगळं तो पूर्वीचा सखाच आहे हे दर्शवत होतं. त्यावेळी रडत रडत इरली काकूंच्या खाटेजवळ गुडघे टेकून बसत रामदास काका जोरात म्हणाले, इरले, इरले, जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं, आणि म्हणून आमचा सखा परत आलाय. तेव्हा इरली काकू हसणाऱ्या आजींना म्हणाल्या, आये चल, मला आणि सखाला आत्ताच सातमाईंच्या पारावर ने, मला ह्याला त्यांच्या ओटीत घालू देत ग. तेव्हा गहीवरून गेलेली माझी आजी रडत म्हणाली, इरले, अगं तू सातमाईंचा वाडा त्यांच्या पदराखाली आहे. हे बघ, ओल्या सखाला आपण सकाळी पारावर नेऊ, तू आत्ता शांत हो. आम्ही मात्र हे आश्चर्य बघून आनंदानं हसत होतो, रडत होतो, तर इरली काकू आनंदानं वेडावून किंचाळत होत्या, आबा, आये, सरस्वते, सगुणे, तातू, बघा बघा बघा, सखा परत आलाय. तेव्हा आजीनी चटकन पुढे होऊन इरली काकूंच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, इरले, शांत हो, अशानं तुला त्रास होईल. अगं आता सखा इथेच राहणार आहे. आणि तिने आम्हा सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. तेव्हा रमा काकू आबांना धरून रडत होत्या आणि त्यावेळी आनंदाश्रू म्हणजे नेमकं काय असतं हे आम्हा सगळ्यांना जाणवलं. त्या रात्री आम्ही सगळेजण हसत हसत ओसरीवर आलो. तेव्हा आमचे गुरुजी उठून रामदास काकांजवळ जाऊन म्हणाले, रामदासराव, मी जाऊन सखाला पाहू शकतो का? रामदास काका म्हणाले, गुरुजी चला, मीच तुम्हाला माझा सखा दाखवतो. आणि ते गुरुजींसह त्या बाळंतिणीच्या खोलीकडे गेले होते. तेव्हा गुरुजींना बघताच इरली काकू रडत म्हणाल्या, गुरुजी बघा बघा गुरुजी, हा माझा पूर्वीचा सखा फक्त आपला सावळा रंग मागे ठेवून पुन्हा आलाय हो. आपल्या चष्म्याच्या जाड भिंगातनं त्याच्याकडे नीट बघत गुरुजी समाधानानं इरली काकूंकडे बघत म्हणाले, मुली, हा पूर्वीचाच सखाराम आहे. तसंच रामदास काका आश्चर्यानं म्हणाले की गुरुजी, तुम्ही आमच्या पूर्वीच्या सखाला कसं काय ओळखता? तर ते हसत म्हणाले, अरे ही आनंदी अनेक वेळा मला त्या सखारामाचे फोटो दाखवून रडत असे, म्हणून हाच तो सखाराम आहे हे मला बघता क्षणी जाणवलं. खूप वर्षांपूर्वी हे एक सत्य आमच्या सातमाईंच्या वाड्यात घडलं होतं. मला माहिती आहे या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते घडलं होतं. त्या सातमाईंनी आमचा सखा जसाच्या तसा परत आणला होता आणि आज देखील तो अस्तित्वात आहे. इथे आमच्या इरली काकूंना अगदी राहवत नव्हतं. त्या आजीला पुन्हा म्हणाल्या, आहे चल ना ग, मला सखाला सातमाईंना दाखवायचं आहे, मला सातमाईंच्या पारावर घेऊन चल. तेव्हा आजी शांतपणे म्हणाली, पोरी इरले, अगं सगळ्यांच्या आधी सखाला सातमाईंनीच पाहिलं आहे. अगं त्यांच्याकडनं तर तो आला आहे. आणि हे बघ, आत्ता झपाटा देखील जागा आहे, तेव्हा सकाळी आपण सातमाईंच्या पारावर जाऊया. तेव्हा कुठे इरली काकू गप्प बसल्या होत्या. त्यावेळी गुरुजी सखाकडे बघत म्हणाले, पोरी इरले, हे तुझ्या चांगल्या कर्माचं फळ आहे. पोरी, सावित्रीनी जसे सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत आणले, तसा तू तुझ्या सखाला सातमाईंकडनं परत आणलंयस. धन्य आहेस, धन्य आहेस तू बाळा. तेव्हाच आजीला काही आठवलं. ती घाईघाईनं मागच्या दारी गेली. तिने दार उघडलं, बाहेर डोकावलं,
तर आता आपली समई फुंकून सातमाई झोपायला निघून गेल्या होत्या. ते पाहून आजीनं हसत हसत काही पुटपुटत ते मागचं दार लावून घेतलं होतं. तुम्हाला मी आज सांगते, माझ्या आयुष्यात अनेक सुंदर दिवस आणि संध्याकाळी आणि रात्रीसुद्धा आल्या आहेत, पण त्या सगळ्यातली सुंदर अशी माझ्या आयुष्यातली ती रात्र होती. त्या रात्री हजारो चांदण्या आमच्या वाड्यावर चमकत होत्या. आम्हा सर्वांचं हसणं खिदळणं दूर दूरवर ऐकू जात असावं. आणि देवा, आमचा आराकाकांचा तो रडणारा किंचाळणारा वाडा, आज पहिल्यांदा तिथून आराकाकांचं, सीता काकूंचं आणि गौरीचं हसणं आम्हाला ऐकू येत होतं. आणि ते ऐकून अत्यंत दुःखानं, आराकाकांच्या आठवणीनं आम्हा सगळ्यांचा ऊर दाटून आला होता. तरी त्यावेळी आम्हा सगळ्यांना एकच समाधान झालं होतं की आराकाकांच्या सगळ्या कुटुंबाला आमचा सखा परत आलाय हे कळलेलं होतं. त्यावेळी आम्हा सर्वांचा प्रत्येक क्षण फार फार सुखाचा होता. आणि या सगळ्याचं श्रेय माझ्या त्या वृद्ध अंबा आजीला होतं. तिनेच सातमाईंकडे भांडून, त्यांना धमकावून, हट्टाने सखाला परत मागून आणलं होतं. आज या गोष्टीला पुष्कळ वर्ष झाली. माझी आजी आत्या आता नाही आहेत, पण आता मोठ्या झालेल्या त्या सखाला बघितलं की मला ते सगळे दिवस जसेच्या तसे माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात आणि वाटतं की हे सगळं अगदी काल परवा तर घडलंय. आळूच्या पानावरचे चमकणारे दवाचे थेंब मला नेहमी आपल्याकडे आकर्षित करत राहिले होते, पण त्या सुंदर थेंबांपेक्षाही ती माझ्या आयुष्यातली छान रात्र फार फार सुंदर होती. ज्याच्यासाठी मी अहोरात्र मनातनं तडफडत रडत राहिले होते, तो माझा गोड सखा त्या खोलीत गाढ झोपला होता. तो आता ह्या क्षणी आमच्यामध्ये होता आणि ते एक अद्भुत समाधान आणि सत्य होतं. आमच्या किन्ना काकांच्या वाड्यात आमच्या वाड्याचा गोंधळ ऐकू आला आणि एवढ्या रात्री किन्ना काकांचा वाडा उठून सखाला बघून आश्चर्य व्यक्त करत निघून गेला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात आमचा सखा खरोखर परत आलाय ही गोष्ट वणव्यासारखी पसरली आणि सगळा गाव आमच्या वाड्यासमोर लोटलेला होता. तेव्हा माझी आजी समंजसपणे वाड्याच्या दारात उभं राहून म्हणाली, गावकरी हो, तुमचा सगळ्यांचा सखा सातमाईंनी परत आणलाय. परंतु त्या नुकत्याच जन्मलेल्या सखाला तो ओल्या अंगाचा असताना मी तुमच्यासमोर ठेवू शकत नाही. तेव्हा त्याच्या बारशाच्या वेळी मी गाव जेवण घालणार आहे, त्यावेळी तुम्ही सगळेजण त्याला बघा. आणि हे सगळ्यांना पटलं. तरी गावातल्या बायका आणि जैता काकांचा वाडा, सदप्पा काकांचा वाडा सखाला बघून गेलेला होता. गावातल्या काही बायका सखाला बघून, अयो बया, अयो तो सखाचे, असं आश्चर्यानं म्हणत सातमाईंच्या पारावर जाऊन त्यांना नमस्कार करून गेले. तसं आजीने सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं होतं की सखाच्या बारशाच्या वेळी सर्वांनी सखाला पाहून जावं. तरी नंतर प्रत्येक वाड्यातली मंडळी एक एक करून सखाला बघून गेलीच होती. आता दारात आलेल्या कोणाला आजी परत तरी कसं पाठवू शकत होती. तसंच आमची राणी काकू, परसू आणि राणीच्या घरची सगळी मंडळी सखाला बघून सातमाईंना धन्यवाद देत निघून गेली. आमच्या मांजरीवाडीनं हे सखाचं आश्चर्य बघितलं आणि नंतर 2 दिवस त्याबद्दल चर्चा करून नंतर नेहमीप्रमाणे जो तो आपापल्या कामात मग्न झालेला होता. आता आमची मांजरीवाडी अगदी पूर्वीसारखी झाली होती. आता तिथे मुंगळ्या, बस्त्या, रुही, धर्म्या, तानी कुणी धनगर नव्हते, फक्त आमचा सखा होता. तरी आजीने अनेक वेळा आराकाकांच्या आठवणीने डोळे ओले केले होते. आमच्या आबांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. रामदास काकांनी त्याच दिवशी शिरगुप्पीला जाऊन सुरेश, रमेश दादांना आणि आत्मा तुका दादाला अर्जंट तारा करून सखा आल्याचं कळवलेलं होतं आणि अमुक दिवशी बारसय तेव्हा यावं असंही कळवलेलं होतं. आमची चिमुकली मांजरीवाडी सातमाईंच्या ह्या चमत्कारानं नतमस्तक झाली होती. आमचे सुरेश, रमेश, आत्मा, तुकादादा सखाच्या बारशाची वाट न बघता तातडीनं येऊन तो सातमाईंचा चमत्कार बघून थक्क झालेले होते. आमच्या इरली काकू तर आनंदानं नाहून निघाल्या होत्या. आबांनी जेव्हा ही आनंद वार्ता डॉक्टर जयवंतना कळवली तेव्हा ते आपली गाडी घेऊन तातडीनं आमच्या सातमाईंच्या वाड्यात आले आणि सखाला बघून आश्चर्याने इतके थक्क झाले की ते म्हणाले,
देवाचे हे असे अद्भुत चमत्कार बघितले ना की आमचं डॉक्टरी ज्ञान किती क्षुद्र आहे हे जाणवतं बरं. आणि ते एवढे मोठे डॉक्टर सातमाईंच्या पारावर जाऊन त्यांना नमस्कार करून कोल्हापूरला निघून गेले होते. आजींनी 2 दिवस झाल्यानंतर हिरली काकूंना आणि सखाला सातमाईंच्या पारावर घालून सखावर त्यांच्या रक्षणाचा पदर मागितला, तेव्हा आम्ही सगळ्यांनी तिथे ते अगदी मंद हसणं आणि मंद कुजबूज ऐकली होती. त्यावेळी मला आठवलं, मी मागे अनेक वेळा इथे एकटीच बसून सखासाठी रडताना हेच मंद हसणं आणि तीच कुजबूज ऐकली होती. त्यावेळी आम्ही ते एकमेकांकडे बघत ती मंद कुजबूज आणि ते हसणं ऐकत असताना आमचे नागो काका एकदम म्हणाले, सखाचं नाव सखारामच ठेवा, तो दीर्घ आयुष्यमान होईल. हे ऐकून आमच्या इरली काकू सखाला घट्ट धरून वेड्यासारख्या हसत सुटल्या होत्या. सखा झाल्यानंतर 4 दिवसांनी इरली काकूंच्या माहेरची सगळी मंडळी बारशाच्या मुक्कामाला आत्मा तुकादादाबरोबर येण्याचं ठरवून कोल्हापूरला निघून गेली, कारण त्यांच्या वाड्यात आता फक्त आमचे आत्मा आणि तुकादादा दोघंच होते. बाकी कोणी नव्हतं तिथे. आमच्या आबांच्या कुटुंबाला आनंदानं पिसच लागलं होतं. तरी जाताना आबा आणि रमा काकूंनी आजीकडे आम्ही काही दिवस इरलीला माहेरी घेऊन जातो असं अजिबात म्हणाले नव्हते, कारण आता त्या सगळ्यांना कळलं होतं की एखादी प्रथा मोडली तर त्याचे परिणाम काय होतात. आपली पोरगी आणि नातू सातमाईंच्या पदराखालीच सुरक्षित आहेत हे त्यांना जाणवलं होतं. आमच्या सखाच्या त्या येण्याने सगळी मांजरीवाडी थक्क झाली होती. शेवटी आमच्या सातमाईंनीच आमच्या सखाला त्या अंधारातनं बाहेर काढलं होतं. आमच्या राणी काकूंच्या अन्नीला देखील त्यांनी लुळंपांगळं आयुष्य का होईना, परंतु त्याला जीवदान देऊन इंदू आजींसमोर ठेवलं होतं हे तुम्हाला आठवतंय ना. सखाच्या ह्या येण्यानं आमच्या सातमाईंच्या वाड्यात आता रोज दिवाळी दसरा साजरा व्हायला लागला. तसंच आम्हा सगळ्यांच्या चुलीवर रोज काही ना काही गोडधोड शिजून ते सातमाईंच्या पारावर ठेवलं जात होतं. आमचा वाडा आता पुन्हा आमच्या सखाला वारंवार बघून आनंदानं हसत होता. आजींनी आमच्या सखाचं बारसं सुरेश रमेशदादांच्या, आत्मा तुकादादांच्या आणि आमच्याही परीक्षा आटोपल्यानंतर सातमाईंच्या नावानं गावजेवण घालून करायचं ठरवलं होतं. आमचे आबा कोल्हापूरला जाण्याच्या वेळी आजीला म्हणाले, आये मी तुझ्या इरलीला माहेरपणासाठी बोलवणार नाही, तरी सखाचं बारसं झाल्यावर मी तिला कोल्हापूरला आंबाच्या पायावर घालण्यासाठी नेऊ ना. अगं ती सुखरूप बाळंत व्हावी म्हणून या रमानं तिच्या हातून आंबाला साडी चोळी आणि सोन्याचं मंगळसूत्र देईन असा नवस केला होता. एकदा का तो नवस फेडला की नंतर लगेच मी स्वतः इरलीला घेऊन इथे येईन. तसंच आहे, मी सातमाईंना 7 चांदीच्या वाट्या पेले सगळं करणार आहे. आता त्या चांदीच्या ताटातूनच जेवतील. तेव्हा एकदम रमा काकू म्हणाल्या, नाही हो, मी त्यांना सोन्याच्या ताटल्या आणि पेले करणार आहे. त्यांनी सोन्याच्या ताटातूनच जेवावं, अहो त्यांचा हक्क आहे तो. तसं आबा हसत हसत ठीक आहे म्हणाले आणि म्हणाले, आये सखाच्या बारशाचा आणि गाव जेवणाचा सगळा खर्च मी करणार आहे. तेव्हा मात्र आजी पटकन म्हणाली, नाही आबा, नाही, तू एकदा सखाचं बारसं केलंयस, आता हे त्याचं दुसरं बारसं सातमाईंच्या पारावर आम्ही करणार. नंतर आजीच म्हणाली, आबा आंबाच्या पायावर इरलीला नेताना आम्ही सगळेच जण येऊ, आम्हालाही त्यांना साडी चोळी द्यायची आहे. तेव्हा आबांनी हसत हसत आजीच्या पायाला हात लावला आणि नंतर ते सगळेजण गेले. आणि बघता बघता आमच्या सगळ्यांच्या परीक्षा आटोपल्या. आमचे सुरेश रमेशदादा, आत्मा तुकादादा सुट्टीत आमच्या वाड्यात आले, तेव्हा आबांची मंडळी बारशासाठी येणार होती. माझ्या आजीने लगालगा सखाच्या बारशाचा मोठा घाट घातला होता. आमच्या आजीनं सखाचं बारसं खूप थाटामाटात करायचं ठरवलं होतं. संपूर्ण मांजरीवाडीला आजूबाजूच्या गावातल्या ओळखीच्या लोकांनाही सखाच्या बारशाचं आमंत्रण गेलेलं होतं. सातमाईंसाठी पूर्णावरणाचा घाट घातला गेला तर लंगड्या किन्ना काकांकडे झपाट्याचं बकऱ्या कोंबड्याच्या मटणवड्याची आणि दारूची सोय करायला दिली. वाड्याबाहेर मोठा मंडप घातला गेला. तो मंडप अगदी थेट रस्त्यापर्यंत गेला होता. आमच्या आबांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याची ताटं, तेलं आणि वाट्या
अगदी लहानशा पण फार सुबक केल्या होत्या. त्या बघून खुश झालेली आमची आत्या म्हणाली, चला आता सातमाई सोन्याच्या ताटात जेवणार. तेव्हाच आबांनी आणखीन एक मोठी सोन्याचीच थाळी काढली, आजीकडे देत म्हणाले, आये अगं सातमाई सोन्याच्या ताटात जेवणार आणि झपाटा काय साध्या ताटात? मग त्याला राग येईल का नाही? म्हणून हे ताट झपाट्यासाठी. तेव्हा आजी एकदम त्या मोठ्या सोन्याच्या ताटाला बघून थक्क झाली आणि म्हणाली, अरे आबा केवढा खर्च केलाय तू? ते ऐकून रमा काकू पुढे झाले आणि म्हणाल्या, आये जे आम्हाला सातमाईंनी दिलंय ना त्याच्यापुढे हा खर्च काहीच नाही ग. नंतर आजी काहीही बोलू शकली नाही. त्यावेळी आजीने सातमाईंसाठी सोन्याची एक एक पुतळ्याची माळ, सोन्याच्या बांगड्या, कर्णफुलं केली. आमच्या आत्याने नवीन लुगडं आणून त्याचे 7 भाग करून लुगडी शिवली. त्याच लुगड्याच्या चोळ्या त्यांना केल्या आणि सातमाईंच्या आंबाड्यात लहान लहान सोन्याच्या फुलांच्या 7 वेण्या केल्या होत्या. तर झपाट्यासाठी सोन्याची बोरमाळ, 2 सोन्यांच्या बांगड्यांबरोबर हिरव्या काचेच्या बांगड्या, त्याला लुगडं, चोळी, फुलांची वेणी घेण्यात आली होती. बारशाच्या 2 दिवस अगोदर ही तयारी केली गेली होती. तसंच आजीनी, आत्यानी वाड्यातल्या सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू घ्यायचं ठरवलं होतं. तेव्हा मात्र आबा म्हणाले की आये हा सातमाईंचा वाडा माझा आहे आणि इथल्या प्रत्येकाला मी बारशाच्या दिवशी भेटवस्तू देणार आहे आणि तो माझा हक्क आहे. त्यावेळी आजीनी हसत हसत मान डोलवली. आजीला माहिती होतं आयुष्यात असे काही सोन्यासारखे मौल्यवान क्षण येतात की त्या क्षणांचं कशानेही मोल करता येत नाही. आमच्या आबांनी त्या झपाट्याच्या ताटावर आणि सातमाईंच्या ताट पेल्यावर त्यांची नावं कोरून खोताच्या सखारामकडून सप्रेम भेट असं लिहिलेलं होतं. या सगळ्या गडबडीत आमचे गुरुजी आपलं घड्याळ हाताला बांधून, नवीन धोतर शर्ट घालून अगदी नवऱ्यासारखे नटून थटून बसले होते. आत्या त्यांना काही ना काही खायला आणून देतच होती. नंतर उठून गुरुजी आबांशी आणि सुरेश रमेशशी बोलत उगाचच इथे तिथे काहीतरी काम करत राहिले. तेव्हा आजी त्यांना म्हणाली, अहो गुरुजी तुम्ही बसा, बाकीची आहेत कामं करायला. तसे गुरुजी म्हणाले, आजीबाई अहो हे माझ्या घरचं कार्य असताना मी कसं काय बसून राहू? सरस्वती जा ती केळीची पानं मंडपात नेऊन ठेव. तू वाणीसा गुण या ओसरीवर झाडू मारून ठेवा. अगं 4 माणसं इथे ओसरीवर टेकतात का नाही? आणि आजी त्यांची गडबड बघून नंतर त्यांना काही न बोलता फक्त हसली. शेवटी तो सखाचा बारशाचा दिवस उजाडला होता. आमच्या इरली काकूंना या सखाच्या बाळंतपणात अजिबात कसलाही त्रास न होता त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती. पण तरीही आजीने त्यांना झोपवून ठेवलं होतं. त्या सकाळी सातमाईंचा पार शिरगूप पिऊन परसूदादांनी आणलेल्या झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी भरून सजवून टाकलेला होता. इरली काकूंनी सातमाईंना आंघोळ घालून आत्यानं शिवलेली नवी लुगडं चोळी त्यांना नेसवली, सगळे अलंकार घातले. नंतर हळदी कुंकू लावून नंतर त्यांच्या प्रत्येकीच्या जागेवर ठेवलं. तेव्हा त्यांच्या आंबाड्या सोन्याच्या वेणीबरोबर मोगऱ्याच्या वेण्या माळल्या गेल्या होत्या. नंतर त्यांच्यापुढे सोन्याची ताटं, पेले, वाट्या मांडण्यात आल्या. यावेळी रामदास काकांनी सातमाईंसमोर संपूर्ण चांदीची समई ठेवली होती. त्यावेळी आजीनं केलेली पितळीची समई, ही चांदीची समई, या दोन्हीही समया सातमाईंच्या दोन्हीही बाजूंना ठेवल्या गेल्या होत्या. त्याच चांदीच्या समईवर खोतांच्या रामदास, इरली आणि सखारामकडून सातमाईंना सप्रेम भेट असं कोरलेलं होतं. आमच्या सुरेश, रमेश आणि आत्मा तुकादादांबरोबर आम्ही पोरांनी झपाटलेल्या प्रत्येक बाभळीच्या झाडावर झेंडूच्या माळा अडकवून प्रत्येक झाडाखाली नारळ आणि खाण्याची पानसुपारी ठेवलेली होती. तर इरली काकूंनी त्या सोन्याच्या ताटात झपाट्यासाठी लुगडी चोळी, बांगड्या, कुंकवाची डबी काढून ठेवली होती. जेवण झाल्यावर वाढून नंतर ते ताट झपाट्यासाठी बाभळीच्या रानात ठेवण्यात येणार होतं. माझ्या आजीनं सखाच्या ह्या बारशाला अगदी हात सोडून खर्च केला होता. त्यावेळी 25 बकऱ्या, 40 कोंबड्या हाणल्या गेल्या. पुरणपोळ्या, भाकऱ्या, वडे यांचा ढीग पडलेला होता. रामोशी, कातकरी बायका बकऱ्याचं, कोंबड्याचं कोरड्यास करण्यात गुंतल्या होत्या.
आत्या आणि गावच्या बायका माझ्या काकू आणि आईनं मिळून अनेक प्रकारच्या उसळी, वांग्याचं भरीत, चटण्या, कोशिंबीर दाण्याच्या कुटाबरोबर तयार केल्या होत्या. ज्वारीच्या मोठ्या तळलेल्या पापडांनी टोपल्या भरल्या होत्या. आणि ह्या सगळ्या कामात आज पहिल्यांदा आमच्या इरली काकूंचा बसून बसून का होईना त्यांच्या अट्टाहासामुळे हातभार लागलेला होता. सखा गेल्यानंतर वाड्यातल्या प्रत्येक समारंभाला आपल्या अडकलेल्या सखाकडे बघून आपल्या चुलीकडे सखा सखा करत त्या रडत राहायच्या, तर आज त्या हसत कोणाचं न ऐकता तिथल्या कामाला हातभार लावत होत्या. आज माझी आजी अत्यंत खुश होती. तिने इरली काकूंच्या हातून कातकरी आणि रामोश्यांना कपड्यांचं वाटप केलं होतं, तर लहान पोरांना अंगडी, टोपडी, मिठाई वाटली होती. आबांनी तर कमालच केली होती. आबांनी कोल्हापूरहून एक ट्रक भरून खास कोल्हापुरी चिवडा, अनेक प्रकारच्या मिठाया, पेढे, लाडू, जिलेब्या, म्हैसूर पाकच्या भरभरून टोपल्याच आणल्या होत्या. सगळ्या गावाला वाटून सुद्धा उरून राहील इतकी ती मिठाई होती. त्यावेळी माझी आजी एवढी खुश होती की नेहमी दारूला विरोध करणारी माझी आजी आमच्या किन्ना काकांना जवळ बोलवून म्हणाली की, किन्ना लेकरा, तू दारूच्या किती बाटल्या मागवल्यास रे? किन्ना काका म्हणाले, आई 20 बाटल्या सध्या आणून ठेवल्यात, जर लागली तर पुन्हा आणता येईल. तशी आजी त्यांना पैसे काढून देत म्हणाली, किन्ना आणखीन 10 बाटल्या आणून घे. तसंच कातकरी, रामोशी आणि कुणाला दारू घ्यायची असेल तर अगदी हात सोडून त्यांना दे. नंतर आमच्या नव्या सखाचं गावासमक्ष 4 सुवासिनी आणि इरली काकूंच्या हातून सातमाईंच्या पारावर थाटामाटात बारसं करण्यात आलं. नव्या सखाला सातमाईंच्याच सांगण्यावरनं जुन्या सखाचं सखाराम हेच नाव ठेवण्यात आलं. त्यावेळी आमच्या इरली काकू सखाला मांडीवर घेऊन सातमाईंच्या पारावर ज्या रडत बसल्या त्या तिथून उठेनात. आमचे रामदास काका पुढे झाले. इरली काकूंच्या मांडीवरनं सखाला दोन्ही हातांनी वर करून ते सातमाईंसमोर उभे राहिले आणि जोरात म्हणाले, जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत, आणि जिथे सातमाई आहेत तिथे खोतांचा सखाराम आहे. सगळ्या गावांनी त्यांच्याबरोबर सातमाईंचा जयघोष केलेला होता. मला आजसुद्धा ते सगळं आठवतं. माझा ऊर अगदी दाटून येतो. त्यावेळच्या त्या सगळ्या घटना आश्चर्यकारक असल्या तरी त्या आमच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर आधारलेल्या होत्या. तुम्ही जर अतूट विश्वासानं एखाद्या दगडावर सतत पाणी घालत राहिलात तर कदाचित तुमच्या त्या अतूट विश्वासानं त्या दगडावर सुद्धा फुलं उमलतील. लक्षात ठेवा तुम्ही. त्यावेळी सखाला घेऊन सातमाईंच्या पारावर रडत बसलेल्या इरली काकूंना आजी उठत हलकेच म्हणाली, इरले अगं उठ, सातमाई झपाटा गाव जेवायला खोळंबलंय, चल सगळ्यांची पानं घे. आणि भानावर आलेल्या इरली काकू आपले डोळे पुसून हसत हसत उठल्या. नंतर त्यांनी अगोदर त्या सोन्याच्या ताटल्यांमधनं सातमाईंना वाढलं, नंतर सोन्याच्या ताटात झपाट्याला वाढलं आणि स्वतः ते ताट बाभळीच्या रानात ठेवून आल्या. तसंच आरा काकांना, सीता काकूंना आणि गौरीला जरा दूर पानं मांडली. सगळ्यांनी आश्चर्यानं बघितलं. नेहमी आरा काकांना आणि त्यांच्या कुटुंबाला काही वाढलं की त्या अन्नात किडे वळवळत असत, पण या पानात तसं काहीही नव्हतं. इरली काकूंनी नंतर सीता काकूंच्या आणि गौरीच्या पानाजवळ लुगडं ठेवलं, खण ठेवले. आजीनी नंतर ती दोन्ही लुगडी आणि खण कुल्लू आणि किरैयाच्या पत्नींना देऊन टाकली. जेव्हा आरा काकांना पानं वाढली तेव्हा इरली काकू हळूच आजीच्या कानात कुजबुजल्या, आये, मास्तरांना आणि त्याच्या आईला पानं ठेवायची का? आजी हलकेच म्हणाली, नको इरले, आज तरी आराला सुखानं जेवू देत की ग. नंतर इंदू आजींना, दाजी काकांना, कांता आजींना आणि आमच्या जुन्या सखाला पानं वाढली गेली. माझ्या चांगल्या आजीनं इरली काकूंकडून मुंगळ्याला, धर्म्याला आणि त्या 3 धनगरांना सुद्धा पानं मांडली. आरा काकांच्या पानाबरोबर लवकुशला पानं मांडली गेली.
आणि बरोबर 3 वाजता जेवणाच्या पहिल्या पंक्तीला सुरुवात झाली होती. त्यावेळी गंमत अशी झाली की रस्त्यावरून जाणारे ट्रक, बैलगाड्या आणि एसटीसुद्धा रस्त्याच्या बाजूनं थांबून ती माणसं जेवून खाऊन गेली होती. खरं तर रामदास काकांनी आणि शिवा काकांनी रस्त्यावर उभं राहून हात करून त्या सगळ्यांना थांबवून जेवून जायचा आग्रह केला. नंतर संध्याकाळी सगळेजण इरली काकूंना आणि सखाला आशीर्वाद देऊन आपापल्या घरी निघून गेले. आणि जेव्हा तो मंडप रिकामा झाला तेव्हा मी एकटीच तिथे उभे राहून त्या कंदील पेटवून ठेवलेल्या पण रिकाम्या खोळीकडे बघितलं. मला त्या तांबड्या ढोल्या पक्षिणीची विलक्षण आठवण आली होती. ती तिची अंडी खाऊन जाणारा तो साप आठवला होता. आणि तेव्हा मी व्याकुळून स्वतःशी म्हणाले, नाही रे ढोल्या पक्ष्या, आता मी तुझ्या आठवणीनं रडणार नाही, कारण आमचा सखा परत आलाय. तूच कधीतरी परत ये, त्या खोळीत अंडी घाल. मी नाही कोणाकोणाला सांगणार ते. त्या रात्री आम्ही सगळेजण ओसरीवर बसलो होतो. आत्यानी, माझ्या आईनी आणि काकूंनी बाहेरची सगळी आवराआवर करून घासायची भांडी विहिरीजवळ नेऊन ठेवली होती. त्यावेळी आजी आत्याला म्हणाली, हे बघ आनंदे, आता उद्या ती भांडी वगैरे घासा, आता विश्रांती घ्या. ह्या जेवणावळीच्या वेळी प्रत्येक सुवासिनीला आजीनी इरली काकूंच्या हातून लुगडं आणि खण नारळ देऊन ओटी भरली होती. आज देखील मांजरीवाडीतले आमचे गावकरी त्या सखाच्या बारशाची आठवण काढून म्हणतात, ते सखाचं बारसं असं झालं की तसं बारसं कधीच कोणाचं झालं नाही आणि यापुढेही होणार नाही. त्या रात्री आम्ही सगळे बसलेलो असताना आजी नागो काकांना म्हणाली, नागो, उद्या उरणाला जाऊन रुहीला इरली आणि सखाच्या नावानं खण लुगडं देऊन ये. मी तिला सखाला पाहायला बोलवलंय असंही तिला सांग. त्या रात्री सगळा समारंभ आटोपल्यावर आबांनी प्रत्येकाला बोलवून कपडे आणि एक एक सोनसाखळी वाटली होती. त्यावेळी आबांनी जो खर्च केला होता तो फारच होता, पण त्यांचा उत्साह बघून कुणी काही त्यांना बोलू शकलं नाही. सखाच्या या सुखद आगमनानं सगळ्यांना खुश केलं होतं. तरी खरी गंमत गुरुजींच्या वेळी झाली. जेव्हा त्यांनी गुरुजींना रेशमी धोतर, शर्ट, काळा मखमली कोट, कडक नेहरू टोपी, कोल्हापुरी चामड्याची कोरी करकरीत चप्पल आणि 2 लहान डब्या त्यांच्या हातात दिल्या, तेव्हा भारावलेले गुरुजी थरथरत्या आवाजात म्हणाले, अहो, मला इतकं कशाला? मला माझ्या नातवांनी, सुरेशनी, रमेशनी आधीच सगळं भरपूर दिलंय हो. तसे आबा हसत म्हणाले, अहो, तुमच्या मोठ्या नातवांनी ते दिलं, आता हे सगळं लहान नातवानं दिलंय आणि तुम्हाला ते घ्यायलाच लागेल. तेव्हा गुरुजींनी कापऱ्या हाताने एक डबी उघडली तर त्यात छान पिवळ्या खड्याची सोन्याची अंगठी होती. दुसऱ्या डबीत पिवळ्या खड्याचं लॉकेट असलेली चांगली जाड सोनसाखळी होती. ते आपलं भान हरपून त्या दोन्ही दागिन्यांकडे बघत राहिले आणि नंतर अक्षरशः रडत त्यांनी त्या दोन्ही डब्या बंद केल्या. त्या आबांपुढे करत ते रडतच म्हणाले, आबासाहेब, हे दागिने मात्र मी नाही घेऊ शकत हो. मी माझ्या आयुष्यात कधीही दागिने वापरले नाहीत. माझी तेवढी पतही नाही हो. सामान्य माणूस आहे मी. आपली ही खूप मौल्यवान भेट आहे, पण मी नाही घेऊ शकत ती. हे सगळं तुम्ही रामदासरावांना द्या. तेव्हा आबांनी त्या दोन्ही डब्या गुरुजींकडनं घेतल्या. सोनसाखळीची डबी उघडली. त्यांनी ती सोनसाखळी काढली आणि गुरुजींच्या गळ्यात घातली. ती अंगठीची डबी उघडली, त्यातली अंगठी काढली, गुरुजींच्या थरथरत्या बोटात घातली आणि गुरुजींकडे बघून म्हणाले, आता कसं गुरुजी झकास दिसताय. गुरुजी, तुम्ही पूर्वी एक सामान्य गुरुजी होता, मला मान्य आहे की, पण आता माझ्या आणि सातमाईंच्या वाड्यातले एक आहात तुम्ही. तुम्ही आमच्या कुटुंबातली वडीलधारी व्यक्ती आहात आणि हा तुमचा मान आहे. ह्या अंगठीवर आणि लॉकेटवर बघा, त्यात लिहिलं आहे की सखाकडून प्रिय आजोबास. तेव्हा हा मान, या भेटी नाकारू शकत नाही तुम्ही. गुरुजींनी रडत रडत त्या अंगठीचं, लॉकेटचं चुंबन घेतलं. ते म्हणाले, सखा, अरे तुझ्या आजोबांना तुझ्या भेटी फार आवडल्या रे बाळा.
आणि आमचा वाडा हसला होता. आबांनी आजीसाठी आणि आनंदी आत्यासाठी 2-2 तोळ्याच्या बोरमाळा केल्या होत्या. आमच्या आयांनाही बोरमाळ आणि कपडे केले होते. आम्हा पोरींना कर्णफुलं सोनसाखळ्या केल्या होत्या आणि आमच्या बाबांना आणि काकांना घड्याळं आणि सोनसाखळ्या दिल्या होत्या. इरली काकूंना तर अक्षरशः दागिन्यांनी मढवून टाकलं होतं. आमचे गुरुजी मात्र ते दागिने घालण्यामुळे अक्षरशः गोंधळून गेले होते. त्यांचं कशातच लक्ष नव्हतं. ते सतत आपल्या बोटातल्या अंगठीकडे आणि गळ्यातल्या सोनसाखळीला हातानं चाचपडत होते. स्वतःशी काही पुटपुटत मान हलवत राहिले होते. त्यांचा तो गोंधळ बघत आजी हळूच आत्याला म्हणाली, आनंदे, अगं त्या गुरुजींकडे बघ. अगं माणसानं कधी इतकं साधं असू नये ग, की साध्या एका सोनसाखळीनं आणि एका अंगठीनं इतकं गोंधळून जावं. आत्या गंभीरपणे म्हणाली की आये, अगं कधी कधी इतकं सुखसुद्धा झेलणं कठीण होऊन जात असेल ग. आमच्या आजीने नागो काकांना त्या दूरच्या कवड्याच्या रानात पाठवून आमच्या नासऱ्या काकांना खास बारशाचं आमंत्रण देऊन बोलावलं होतं. त्यांच्यासाठी 2 कोंबड्या शेगोटीवर रामोशाकडनं भाजून ठेवल्या होत्या. जेव्हा सखाचं नाव ठेवलं गेलं तेव्हा माझ्या आजीनं सखाला उचलून सातमाईंच्या पुढ्यात ठेवलं आणि जोरात म्हणाली, माझ्या सातमाईंनो, तुमची आंबा यशवंत खोत हा माझा नातू सखाराम रामदास खोत याला तुमच्या पायावर घालतीये. याची भरभराट करून त्याच्यावर तुमच्या संरक्षणाचा आणि दीर्घ आयुष्याचा पदर घाला आणि तुमच्या सातमाईंच्या वाड्यावर आणि आबाच्या कुटुंबावर तुम्ही अशीच नेहमी कृपा ठेवा. आमच्या सखाचं बारसं संपलं आणि आज देखील मांजरीवाडीत म्हटलं जातं की खोताच्या सखारामाच्या बारशासारखं बारसं गावात कधी झालं नाही, पुढे होणार नाही. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या जत्रेपेक्षा ते जाक्कास झालंय. आमचा हा नवा सखा अगदी आमच्या पूर्वीच्या सखासारखा मिळता जुळता होता. फक्त वयाचं अंतर त्या दोघांमधलं गळून गेलं होतं. जेव्हा आत्यानं आमच्या माळ्यावरनं पूर्वीच्या सखाचे ठेवलेले फोटो आणि त्याचे कपडे काढले तेव्हा कुणीही म्हणालं असतं की ते ह्याच सखाचे फोटो आहेत. इतकं त्या दोघात साम्य होतं. फक्त मध्ये काही वर्ष हरवलेली होती. सखाचं बारसं संपल्यानंतर 8 दिवसांनी आबा सहकुटुंब कोल्हापूरला निघाले तेव्हा रमाबाई चटकन आजीला म्हणाल्या, आई, आमच्या आंबा कुलदैवताच्या पायावर सखा आणि इरलीला घालायचं आहे, तेव्हा फक्त 4 दिवसांकरता आम्ही त्यांना कोल्हापूरला नेऊ का? तेव्हा आजी काही बोलण्यापूर्वी आमच्या इरली काकू पुढे आल्या आणि म्हणाल्या, आये, माझं कुलदैवत सातमाई आहे आणि माहेर आंबा आहे. आंबा मातेला सांग म्हणावं, तुमच्या इरलीचे डिंकाचे आणि आळीवाचे लाडू अजून खाऊन संपले नाही आहेत. ते संपले की मी सगळ्यांना घेऊन येतेच आहे. पुढे सखा झाल्यानंतर आमच्या इरली काकू कधी विशेष अशा आपल्या माहेरी गेल्या नाहीत, परंतु आजीच्या सांगण्यावरनं नंतर त्या आम्हा सगळ्यांना घेऊन आपल्या कुलदैवतेच्या पायावर सखाला घालून लगेच परत आल्या. त्यावेळी आम्हा सगळ्यांबरोबर गुरुजी आपले नवीन कपडे टोपी घालून आले होते. पण त्यांचं ते 2च झुरके मारून विडी ओढणं काही बदललेलं नव्हतं. आमच्या या 4ही दादांची सुट्टी संपल्यावर सुरेश रमेश दादा चिकोडीला गेले तर आत्मा तुकादादा कोल्हापूरला आबांकडे गेले आणि तिथून लगेच त्यांना चिकोडीच्या शाळेत घालण्यासाठी आमच्या गुरुजी रामदास काकांना बाजीराव काकांनी जीपमधनं नेलं. आत्मा तुकादादाच्या शाळेची आणि वसतिगृहाची सोय करूनच ते परत आले. सखाचा पुनर्जन्म झाला आणि आमचा वाडा अगदी पूर्वीसारखा हसता खेळता झालेला होता. तरी या सगळ्या गडबडीत रुहीकडे लुगडं खण घेऊन जायचं नागो काकांचं थोडं लांबणीवर पडलं. आता आमच्या वाड्यात सरस्वती विहीर असल्यामुळे माझ्या आईला आणि काकूंना दौलती काकांच्या खालच्या मळ्याकडे तो डांबरी रस्ता ओलांडून पाणी आणायला जावं लागत नव्हतं. आता आम्ही पोरी आमच्या आयांना धुणी भांडी करण्यात आमच्या विहिरीवरच मदत करत होतो. त्यावेळी एकदा माझी आजी गुरुजींना म्हणाली की गुरुजी, कधी कधी काय होतं, काही गोष्टी आपल्या गरजेच्या असूनसुद्धा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि विनाकारण त्रास भोगत बसतो. आत्ताच बघा ना, मी या सगळ्यांना एवढं सांगत असताना जर ह्या सगळ्यांनी मनावर घेऊन ही सरस्वती विहीर पूर्वीच बांधली असती तर माझ्या सरस्वतीला आणि मंजीला त्या संध्याकाळी असा त्रास भोगावा लागला नसता. कदाचित त्यावेळी त्यांच्या जीवावर बेतलं असतं.
गुरुजी म्हणाले, आजीबाई तुम्ही अगदी योग्य ते बोललात, म्हणून ज्या गोष्टीची खरोखर गरज आहे ती गोष्ट नेहमी आपल्याजवळ असावी. आमच्या वामन गुरुजींना आम्ही आमच्या वाड्यात आमच्यामध्ये सामावून घेतलं होतं. आमची आजी, ते आणि आनंदी आत्या म्हणजे आत्याच्या माझघरातला एक त्रिकोण तयार झाला होता. आता ते सगळ्यांच्या इतक्या जवळ आले होते की त्यांना जर 2 शिंका आल्या की लगेच कोणी काकू त्यांना काढा करून देत असे आणि ते काढा पिऊन सरळ आत्याच्या चुलीजवळ अंथरूण घालून झोपी जात. माझी आत्या त्यांचं जेवण खाण अगदी काळजीपूर्वक सांभाळत होती. अनेक वेळा आमचे शिवा काका गुणा काकूंना त्यांच्या आवडीचा वरणभात करायला सांगून त्यांच्या ताटात स्वतः वाटीभर तूप ओतून पुन्हा त्यांची वाटी तुपानं भरून ठेवत असत. एकदा आमच्या इरली काकूने त्यांना तातूबरोबर जेवायला बसवून कोल्हापुरी मटण वडे खायला घातले तेव्हा ते लाजत लाजत जेवले. तर एकदा विठ्ठल काकांनी शिरगुप्पीहून आणलेले पेढे चवीनं खात ते आजीला म्हणाले, आजीबाई मी चिकोडीहून इथे आलो तेव्हा माझ्या सामान्य आयुष्यात काही महत्त्वाचा बदल होईल याची मी अपेक्षाच केली नव्हती हो, पण तो बदल झाला. आज मी माझ्या सातमाईंच्या वाड्यातली एक महत्त्वाची व्यक्ती आहे याचा मला फार अभिमान वाटतोय. परवा मी शाळेत जात होतो, एक गृहस्थ मला म्हणाले, काय खोत गुरुजी ठीक आहे ना. आजीबाई अहो ते ऐकलं आणि मला किती आनंद झाला म्हणून सांगू. हे ऐकून आजी, आत्या आम्ही सगळेजण हसलो. आता आमच्या वाड्यातल्या काही खास गोष्टी आमच्या आजीला, आत्याला आणि गुरुजींनाही विचारून केल्या जात असत. आमच्या इरली काकूंच्या पुन्हा परत येण्यानं माझ्या आजीचा मागचा व्याप पुष्कळ कमी झाला. आता पूर्वीसारखं वाड्यात काही करायचं झालं तर आता आत्या आणि इरली काकूच सगळं ठरवत आणि करत. त्या करण्याला आमच्या आया फक्त होला हो करत संमती देत. त्यामुळे आजी आता निवांत झाली होती. सखाच्या बारशानंतर एकदा निवांतपणे माझ्या आजीनं आठवणीनं रुहीला आणि तानीला लुगडं खण घेतलं होतं. रामशाला चांदीचा करगोटा, नवीन कपडे आणि खूप मिठाई घेऊन नागोकाकांना आणि तातूला बैलगाडी घेऊन उरणला पाठवलं आणि 4 दिवसांकरता रुहीला घेऊन यायला सांगितलं होतं. आमचे नागोकाका आणि तातू अगदी शुक्राची चांदणी आकाशात असताना उरणला रवाना झाले होते. पण त्याच रात्री साधारण 11-12 वाजता ते परतही आले. त्यावेळी आम्हा सगळ्यांना वाटलं की नागोकाका रुहीलाच घेऊन आलेत, पण ते दोघं खाली माना घालून गप्प आले ओसरीवर. तेव्हा तातूच्या हातात रुहीला आणि रामशाला नेलेल्या सगळ्या भेटवस्तू होत्या आणि आम्ही त्या दोघांकडे बघत असताना नागोकाका एकदम खाली बसून खेदानं म्हणाले, आये अगं फार वाईट घडलंय ग. बस्त्यानं रुही आणि तानीला उरणला आपल्या वाड्यात नेल्यानंतर एकदा रात्री रुहीनं आपल्या रामशाला घेऊन त्याच्या वाड्याच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तेव्हा तानी रुही रामशाचं प्रेत बघून पूर्ण वेडी झाली आणि ती रुया धर्म्या करत गावभर भटकत असताना एका एसटी खाली येऊन अपघातात गेली. आये आम्ही जेव्हा बस्त्याच्या वाड्यावर गेलो तेव्हा तो दारू पिऊन आत मोठ्यांदा रडत बसला होता. आम्ही बराच वेळ दार ठोठावलं पण त्यांनी ते दार उघडलं नाही. शेवटी आम्ही कंटाळून वाड्यातनं बाहेर आलो तेव्हा त्याचा एक धनगर शेजारी म्हणाला, पाहुणं आमचा बस्त्या रोज सकाळी खानावळीतनं जेवण आणतो, दारू आणतो आणि नंतर दिसभर दारू पीत तानी रुया धर्म्या मोंगळ्या करत रडत बसतो. कामातनं गेला होतो. मग आई मी आणि तातू तसेच माघारी परत आलो. हे सगळं दुःखदायक ऐकून आजी खेदानं म्हणाली की नागो अरे कोणाकोणाचे पायगुणच वाईट असतात. आता हा कोण कुठला सोलापूरचा मुंगळ्या इथे आला आणि आपल्या वाईट पायगुणानं त्यांनी अख्खी मांजरीवाडी नाचवली. इतकंच नाही तर स्वतःच्या बायको पोराला खाऊन बसला तो. त्याचं आपल्या मांजरीवाडीतलं अस्तित्व संपल्यावरच आपली मांजरीवाडी पूर्वीसारखी झाली. काही माणसं अशीच असतात. तरीसुद्धा आम्हा सगळ्यांना त्या सुंदर रुही धनगरणीचं फार वाईट वाटलं होतं. आजी आत्याला तो गुटगुटीत रामशा आठवला होता. त्या आठवणीनं दोघींचे डोळे पाणावले. आजी म्हणाली त्या मुंगळ्याच्या वागण्यामुळे सातमाईंनी रामशावरचा आपला रक्षणाचा पदर काढून घेतलेला असावा. त्यावेळी आजी गुरुजींना म्हणाली, गुरुजी त्या मुंगळ्याने आणि बस्त्यानं आराच्या बैलांना धनगरी विषानं मारलं. ते फार उमदे बैल, मांजरीवाडीचं भूषण होते ते. त्या मुक्या जीवाचा शाप त्या धनगरांना नडला, त्यामुळे आरानं असं मुंगळ्याला तोडलेलं असावं. परंतु त्यावेळी असं म्हणणाऱ्या माझ्या आजीला मुंगळ्याचं ते तोडलं जाण्याचं गुपित राणीकाकूंच्या माझघरात लपलंय हे माहिती नव्हतं.
खरं तर राणी परसूसुद्धा अपशकुनी पायाचे होते, त्यांच्यामुळे अन्नी गेला. परसूनी मुंगळ्याला तोडलं आणि रुही रामशानं आत्महत्या केली, म्हणजे 4 हत्यांचं पाप परसू आणि राणीच्या माथी होतं. परंतु सातमाईंना कदाचित परसू आणि राणीची लाचारी आणि मुंगळ्यांचं त्यांच्यावरचं वर्चस्व आणि त्यातच मुंगळ्यांचं ते सातमाईंच्या मांजरीवाडीत त्याची रामशा धनगरवाडी वसवण्याचं वेडं स्वप्न आवडलेलं नसणार आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं असावं. कधीकधी मलाही शंका येते की कदाचित मुंगळ्या धनगर इथे धनगरवाडी वसवणार हे सातमाईंना पसंत नव्हतं आणि त्यामुळेच परसूला मध्यस्थी करून तर हे सगळं घडलं नसेल ना. देव जाणे, तो परसू आणि त्या सातमाई जाणे. चला चला श्रोते हो, आपण हे उद्या वळणार आहोत पुढच्या प्रकरणाकडे आणि पुढचं प्रकरण आहे परसू आणि राणीबद्दल सातमाईंचं भाष्य. ऐकूयात सातमाई उद्या काय भाष्य करणार आहेत. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.